गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना Hello friends, good morning. Welcome back to the part 2 of Della Resorts. खूप छान मॉर्निंग झाली आमची आणि खूप चांगलेपणे झोप लागली होती रात्री. आता ब्रेकफास्ट टाईम झाला आहे त्यामुळे लवकर रश करावं लागतं आहे. मॉर्निंगचे वाजलेत 9:30 आणि 9:30 वाजता फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. आता चाललो आहे ब्रेकफास्टसाठी आणि ब्रेकफास्ट नंतरचा आजचा दिवस बघूया आपला काय स्पेशल आहे डेलामध्ये आणि डेला आपण थोडंसं एक्सप्लोर करणार आहोत. सो बघत राहा तुम्ही पुढे काय काय करतो आपण. ब्युटिफुल मॉर्निंग या आणि आज ऊन कमी आहे, खूप सावली आहे. असं वाटतं पाऊस पडेल. गुड मॉर्निंग. असं वाटतं आज पाऊस पडेल कारण का खूप असं शेडी वेदर आहे आज. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. वाजलेत सकाळचे 9:15. आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टसाठी आणि मॉर्निंगचा व्ह्यू खूप भारी आहे इकडचा बिकॉज समोर एकदम माउंटन्स आहेत, वरती नारळाचे झाडं आहेत आणि ते फाउंटन्स ऑलरेडी चालूच आहेत 24 आवर्स. The breakfast only South Indian. Taste is good. सकाळी असं ऑइली खायची इच्छा पण नाही होत. बरं खरं आम्ही डोसा, इडली घेतला, फूड्स घेतला. खूप काही व्हरायटीज आहेत बट आम्ही फक्त फ्रूट्स आणि साऊथ इंडियन मीट प्रेफर केलं. पाठी माउंटन बघ कसं दिसतोय. व्ह्यूज लावली आहे आणि आम्हाला वाटलंही नव्हतं, एक्सपेक्ट केलं नव्हतं की वीकडेजला सुद्धा एवढा क्राऊड असेल. आतमध्ये पण सगळं पॅक आहे आणि सकाळी सुद्धा इथे बुफे ब्रेकफास्टसाठी सगळं जाम आहे. सो आता फायनली डेलाला बाय करायचा टाईम आला आहे, डेलाच्या रूम्सला. आणि आता आम्ही जातोय चेकआउट करायसाठी. डेला ॲडव्हेंचरला जायचं ना? ॲडव्हेंचरला नाही, आता आपण खाल्लंय आणि सगळं वॉमिट होतं. जाऊया. डेला ॲडव्हेंचरला नाही जायचं बोलते बिकॉज मला माहिती आहे हिने ब्रेकफास्ट हेवी केलं आहे त्यामुळे हिला जायची आता इच्छा नाही आहे. बट आम्ही असं करू शकतो की नेक्स्ट टाईम फक्त डिनर डेटसाठी येऊ शकतो. ओन्ली डिनरसाठी, राहायसाठी नाही, स्टेसाठी नाही. बट वी कॅन कम फॉर डिनर. आणि असं करू शकतो की दिवसभर ॲडव्हेंचर करून इव्हनिंगला डिनर करून मग परत घरी जाऊ शकतो. वन डे ट्रिप सारखं बोलू शकतो आपण. पोट खाली पाहिजे बिकॉज ॲडव्हेंचर आहे तर त्याच्यामध्ये खूप डेंजर राईड्स आहेत तिकडे. त्यामुळे आता मी तर नाही. सो एकट्यासाठी खर्च करणं दॅट इज नॉट वर्थ इट बिकॉज एकाचे चार्जेस 3500 आहेत म्हणजे दोघांचे 7,000 रुपये. सो असा विचार करतोय की नेक्स्ट टाइम येऊ आम्ही ॲडव्हेंचरसाठी. सो सॉरी गाईस की तुम्हाला आम्ही ॲडव्हेंचर तर दाखवू नाही शकलो बट डेला इन शॉर्ट तुम्हाला दाखवतो. आणि डेला पूर्ण दाखवण्यासाठी मला त्यांची कारची हेल्प घ्यावी लागेल बिकॉज मी चालत एवढे, कारण का तुम्ही बघू शकता पाठी एवढे माउंटन हिलसारखे रोड्स आहेत इकडे आणि ते पाठीमागे सुद्धा हिलसारखे स्टेअरकेस आहेत. सो इथून जायला खूप डिफिकल्ट होईल मला. सो इट्स बेटर की मी तुम्हाला इथपर्यंतच दाखवू शकतो. बट नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ आम्ही डिनरसाठी तेव्हा मी सगळं कव्हरअप करण्याचा खूप ट्राय करेन. इकडे पण त्यांचे रूम्स आहेत, विलास आहेत आय गेस, प्रायव्हेट विलास आहेत. आणि हे विलास तुम्हाला हवा असेल तर रेंट वरती सुद्धा घेऊ शकता. म्हणजे कोणी आउट ऑफ स्टेशन जर म्हणजे इथे राहायला येत असेल ना, टुवर्ड्स मुंबई, टुवर्ड्स पुणे, तर इकडे वर्क फ्रॉम होम साठी रेंट वरती सुद्धा हे लोक विलास देतात. तुम्हाला महिन्यासाठी हवा असेल, 6 महिन्यासाठी हवा असेल तर लीज वरती सुद्धा भेटतात. सो दिस आर द प्रायव्हेट विलास. आणि हे रेस्टॉरंटचाच एक पार्ट आहे. तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे वीकेंड आणि वीकडेज मॅटर नाही करत डेलाला.
इथे एनी टाइम रश आहे म्हणजे आहे. आणि किती नीट अँड क्लीन आहे, वेल मेंटेन्ड आहे प्रॉपर्टी, पूर्ण मेंटेन आहे एकदम. सो हियर इज द एक्झिट. बाय बाय टू डेला. विल बी बॅक सून, व्हेरी सून. डेलाला आम्ही अजून एकदा येणार. सो वी आर बॅक टू पेव्हिलियन आणि म्हणजेच आमच्या घरी Yes. आलोय आम्ही दुपारीच, बट 1:20 आणि घरी येऊन खूप सरप्राईज भेटला आम्हाला. लाईटच नव्हती. तर त्यानंतर क्लीन वगैरे केलं आणि लाईट आली अचानक. सो आम्ही एक छोटा पॉवर नॅप घेतला, एसी चालू केलं तर लगेच ऑटोमॅटिकली झोप आली. 2 दिवसाची रेस्ट. ब्लॉग एंड करायचं विसरून केलं होतो. सो आता वाजले 5. म्हटलं चला ब्लॉग एंड करून टाकूया. सो आम्ही आलोय आणि खूप एन्जॉय केला. कालचा दिवस तर अमेझिंग होता, फुल पैसा वसूल झाला. नाचलो पण खूप, याने पण खूप एन्जॉय केलं, मी पण खूप एन्जॉय केलं. ॲम्बियन्स पण खूप छान होता त्यांचा आणि आमचं ऑल ओव्हर स्टेकेशनचा जो एक्सपिरियन्स होता तोही खूप सुपर्ब होता. मला कम्फर्टेबल होता एकदम. फक्त आम्ही ऍडव्हेंचर मिस केला, जो आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही स्पेशली ऍडव्हेंचर साठी जाऊ आणि डिनर करू तिकडून आणि तेव्हा परत येऊ. असं जरुरी नाही की मी बऱ्याच वेळा सांगितलं की स्टे करणं इज नॉट इम्पॉर्टंट. आणि तेव्हा आम्ही नक्कीच एक्सपिरियन्स करू आणि तुम्हालाही दाखवू. आणि आम्ही बघू, आम्ही नाही पाहिलं बट ठीक आहे, आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करू. सो ऑल ओव्हर सगळं छान होतं. बर्थडे सुद्धा आणि फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना खूप खूप थँक्यू फॉर युअर विशेस. येस. इंस्टाग्राम फॅमिली, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब सगळ्यांना. आणि आता तुम्हाला आजचा आणि कालचा डेलाचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा गाईस. आणि जे कोणी नवीन असतील तुम्हाला पण जर चान्स भेटला म्हणजे जायची इच्छा असेल तर डू विजिट. खूप चांगला आहे स्टेकेशन साठी, म्हणजे राहायसाठी पण छान आहे आणि एक्सपिरियन्स करायला पण खूप मस्त आहे. आम्हाला तर हे आवडलं. हा, आणि क्लायमेट अचानक मध्ये आज ऊन पण नव्हतं जास्त, असं थोडंसं वाटतंय की पाऊस वगैरे पडेल. सो क्लायमेट पण खूप शांत होतं आज, म्हणजे बरं वाटलं, जरासं रिलॅक्स वाटलं. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईस. ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय एव्हरीवन.